काल बाजारामध्ये आहे ना मस्त असा कोवळा आणि ताजा एकदम असा पडवळ दिसला. मग काय घेऊन आले. कारण म्हटलं चला आता आपल्या चॅनलवर एकही रेसिपी नाही पडवळची आणि शिवाय घरातही भाजी होईल. त्यासाठी मी पडवळ छान घेऊन आली आणि मस्त अशी ही भाजी बनवली. तर बघू शकता अशा हा पडवळ आहे. खूप लांब असं असतं. तर एकच असा हा मी अर्धा किलोमध्ये बसला तो घेऊन आली होती. आणि येतानाच मग ते 2-3 तुकडे करून आले, कारण बाजाराच्या पिशवीमध्ये बसणार नाही म्हणून. तर असे हे लांब एकच होता, तर त्याला मोडून त्यांनी पिशवीत भरून दिला. हे बघा असा. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे मागचे पुढचे जे देठं असतात ते काढायचे. आता मोडलेला भाग मी काल हे आणलेलं आहे, त्यामुळे थोडासा लालसर झाला होता, चिकट झाला होता, ते काढून घेतलं. आणि आता याच्यावर हा पांढरट भाग दिसतो की नाही, तो थोडासा असा काढून घ्यायचा आपल्याला. तुम्ही सुरीच्या मागच्या बाजूने खरडून काढा किंवा मग चमच्याने काढा किंवा मग कपड्याने असं पुसून घेतलं तरीही चालेल. थोडासा हा तुरटपणा त्याच्यावर असतो, कूस असते, घसा खवखवण्याची शक्यता असते. त्यासाठी हे सगळं असं काढून घ्यायचं. मी तर कपड्याने असं छान घासून घेतलं आणि याला चिरून घ्यायचं आहे. अगदी चोळून घासून घ्या किंवा मग अगदीच नसेल तर तुम्ही चमच्याने खरडून काढलं तरी चालेल. अगदीच काय साल आपल्याला काढायची नाही, फक्त हा वरचा पांढरट थोडासा भाग दिसतोय तो असा घासून काढायचा आहे. आणि आता याला चिरून घ्यायचा. तर उभा चिरल्यानंतर काही ठिकाणी बी असतात, काही ठिकाणी आता ह्या तुकड्यामध्ये बी नाही आहेत, बाकीच्या तुकड्यामध्ये बघूया. आता बी असतात, शक्यतो याच्यामध्ये बी असतं. तर एक अख्खाच मी आणला होता, एक अर्धा किलो भरला होता. आणि याला बारीक असे तुकडे तुम्हाला जसे पाहिजे तसे करून घ्या. हे बघा असे हे सगळे करून घ्यायचे. छान सगळं पुसून घ्यायचं आणि मग बारीक बारीक तुकडे असे करून घ्यायचे. आता हे सगळं मी चिरून घेतलं आहे बघा, बघू शकता. बिया काढल्या, आतूनही पांढरट झालेलं असतं ते सगळं काढून घेतलं. आता त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी हरभऱ्याची डाळ सकाळी करायचं आहे म्हणून हरभऱ्याची डाळ रात्रीच मूठभर भिजत घातली होती. तर छान अशी ही भिजून तयार झाली बघू शकता. आणि इथे हा जो हिरवा मसाला दिसतो आहे की नाही, हा चेचूनच घेतला आहे. लसूण आहे अर्धा पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, एक कांदा आहे, एक टॅमॅटो आहे आता बारीक चिरलेला आहे. बाकीचं साहित्य फोडणीसाठी दाखवते. तर तेल थोडंसं जास्तचं घ्यायचं आहे. अगदी फोडणीला जेवढं लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या, कारण तेलामध्ये आपल्याला हे पडवळच्या फोडी आहेत की नाही तळून घ्यायच्या आहेत. छान आता याला खरपूस तळून घ्यायच्यात. फारही डाग पडू देऊ नका, पण अगदी नरम होऊसपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तळायचं नसेल तर काय करायचं, अशा ह्या पोळी आहेत की नाही थोडंसं मीठ घालायचं आणि शिजवून घेतल्या तरी चालतील. पण तळून घेतल्यामुळे त्याची एक चव छान येते, उतरते. कारण पडवळ्याला एक वेगळी अशी बुळबुळीत अशी चव असते, ती घालवण्यासाठी हे तळून घेतलेलेच अगदी खमंग लागतात, त्यासाठी घेतले. आता जास्तीचं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे. सगळं एवढं तेल आपल्याला लागणार नाही. जेवढं लागतं आहे तेवढं ठेवून बाकीचं सगळं काढून घ्यायचं. आता हे तेल जे तेल काढलेलं असतं की नाही तुम्ही आमटीमध्ये किंवा वरणाला फोडणी देताना वापरू शकता. आता त्यामध्ये एक छोटा चमचा भरून मी जिरे घातले आणि आता हा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. थोडासा मऊ होऊ द्यायचा, अगदीच कच्चा किंवा अगदीच करपू देऊ नका. कांदा छान नरम होऊ द्यायचा. कांदा छान नरम झाला की मग त्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा. मी जास्त लालसर असा टॅमॅटो घेतला होता, त्यामुळं अगदीच मऊ झाला होता. त्यामुळे थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी करता आल्या मला, एकदम लहान करता आल्या नाही. आता टॅमॅटोही छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये जे वाटून घेतलेला मसाला होता की नाही, ठेचा होता, तो घालून घ्यायचा आहे. मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचा आहे. हे छान परतून घ्यायचं आपल्याला. तेलामध्ये स्टेप बाय स्टेप एक एक पदार्थ मी जशी घालते त्याच पद्धतीने घाला. आता इथे मी अर्धा चमचा हळद घेतली, तीही छान परतून घ्यायची.
आता यामध्ये 1 चमचा भरून धनेपूड घातली, पाव चमचा जिरेपूड घालायचे आणि तेही छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. सगळे एकदम घालण्यापेक्षा असे एक एक पदार्थ घातला, एक एक मसाला घातला की तो छान भाजून येतो, तळून येतो त्यासाठी. आता सगळं भाजल्यानंतर घालायचे हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ मात्र छान भिजवून घ्या, अगदी नरम होऊसपर्यंत पूर्ण. म्हणजे सकाळी जर तुम्हाला करायची असेल भाजी तर रात्रीच हरभऱ्याची डाळ भिजत घाला. आता यामध्ये मीठ घालायचं आहे, चवीनुसार भाजीला जेवढं लागतं तेवढं मीठ आत्ताच घालून घ्यायचं, पण तसंही थोडं कमी घाला आणि नंतर चव बघून घाला. आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे, म्हणजे साठवणीतला जो मसाला असेल तो थोडासा वापरला तरी चालेल. तुम्हाला हिरव्या मिरच्यातच करायचं असेल तर लाल मिरची नाही वापरली तरी चालेल. आता एक 2-3 चमचे पाणी घालायचं, अगदी लहान 2-3 चमचे, आणि याला झाकून ठेवून फक्त डाळ शिजूसपर्यंत आपल्याला वाट बघायची. एक 2-3 मिनिट झालेत आणि डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण तळून बाजूला ठेवलेला पडवळ होता तो घालून घ्यायचा आहे आणि याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं. आता ह्या मसाल्यामध्ये डाळीमध्ये छान मिक्स करून झालं की आता या पडवळ शिजण्या इतपतच पाणी घालायचं आणि पुन्हा झाकून ठेवून पडवळ शिजूसपर्यंत वाट बघायची, किंवा मग डाळ अगदी थोडीशी नरम होऊसपर्यंत वाट बघायची. कोथिंबीर घालायची, आपल्याला भरपूर कोथिंबीर घाला. भाजी शिजतानाही घालायची आणि वरूनही घालायची. कोथिंबीरीचा एक छान सुगंध येतो, चव लागते छान. मला तशी फार कोथिंबीर आवडते, त्यामुळे मी प्रत्येक भाजीत गरजेपेक्षा जास्त कोथिंबीर घालत असते. आता थोडंसं पाणी घातलं आणि याला झाकून पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपण पडवळाचे जे पीस आहेत ते शिजले पाहिजेत त्यासाठी. एक 5 ते 7 मिनिट झाकून ठेवलं आणि भाजी तुमची तयार झाली, बघू शकता. आता हे पडवळाचे पीस शिजलेत का बघायची, किंवा डाळ छान मऊ होते का बघायची. हे बघा, मस्त असं छान शिजलं आहे, पडवळाच्या फोडीही शिजून आलेत आणि डाळही छान शिजलेली आहे बघा, छान मऊ झालेली आहे. इतपतच आपल्याला करायचे, याच्यापेक्षा जास्तही शिजवू नका, मग त्याची चव थोडीशी बदलते. भरपूर कोथिंबीर घालायची आणि आपली आता ही डब्यासाठी वापरू शकता तुम्ही भाजी, किंवा दुपारच्या जेवणासाठी. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.